नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीच्या पॅटर्ननुसार आवश्यक असणाऱ्या चालू घडामोडींचा भाग 14 पाहणार आहे आणि यामध्ये आपण एकूण 50 चालू घडामोडी प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पुढे होणाऱ्या पोलीस भरतीच्या पेपरसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। आपल्या चॅनलच्या माध्यमातून सराव करणाऱ्या स्वप्नाली हनुमंत दळवी यांची पुणे ग्रामीण पोलीसमध्ये निवड झालेली आहे। त्याबद्दल त्यांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन। तुम्ही देखील यांचं कमेंटमध्ये अभिनंदन करायचं आहे। आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, गणितातील योगदानासाठी दिला जाणारा आबेल पुरस्कार 2026 कोणाला मिळालेला आहे? या ठिकाणी पाहायचं, ज्याप्रमाणे अर्थशास्त्र, साहित्य, वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र, फिजिक्स या विषयांमध्ये नोबेल पारितोषिक दिलं जातं, परंतु मित्रांनो गणितामध्ये नोबेल पारितोषिक दिलं जात नाही। त्याच दर्जाचा दुसरा पुरस्कार आहे आबेल पुरस्कार, हा गणितातील योगदानासाठी दिला जातो। आणि मित्रांनो 2026 साली हा पुरस्कार आहे तो जर्मनीच्या गर्ड फाल्टिंग्स यांना देण्यात आलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी लक्षात ठेवायचं आहे। दुसरा प्रश्न पहा, गर्ड फाल्टिंग्स हे नोबेल पुरस्कार मिळवणारे कितवे जर्मन गणितज्ञ ठरले आहेत? मित्रांनो हे जर्मनीचे पहिलेच गणितज्ञ ठरलेले आहेत, लक्षात ठेवायचं आहे। आबेल पुरस्कार मिळवणारे गर्ड फाल्टिंग्स हे पहिले जर्मन गणितज्ञ बनलेले आहेत। आता मित्रांनो यावरून आपला प्रश्न क्लिअर होतोय, आबेल पुरस्कार मिळवणारे गर्ड फाल्टिंग्स हे कोणत्या देशाचे आहेत? जर्मनीचे आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे। आणि मित्रांनो जर्मनीमध्ये असा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच जर्मन ठरलेले आहेत, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 3, आबेल पुरस्कार कोणत्या देशाच्या सरकारद्वारे दिला जातो? मित्रांनो आबेल पुरस्कार आहे तो 2003 पासून दिला जातो, लक्षात ठेवायचं 2003 पासून दिला जातो। आणि नॉर्वे या देशातील महान गणितज्ञ निल्स हेनरिक ॲबेल यांच्या स्मरणार्थ दिला जातो, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, नॉर्वे या सरकारकडून दिला जातो। कोणाच्या स्मरणार्थ? निल्स हेनरिक ॲबेल यांच्या स्मरणार्थ 2003 पासून। पुढे पहा प्रश्न क्रमांक 4, भारतीय नौदलाने होर्मुझ सामुद्रधुनीतून भारतीय ऊर्जा जहाजांना सुरक्षित आणण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केलेले आहे? मित्रांनो भारतीय नौदलाकडून होर्मुझ सामुद्रधुनीमधून भारतीय ऊर्जा जहाजांना परत आणण्यासाठी ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा राबवलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे। प्रश्न क्रमांक 5, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? मित्रांनो राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे म्हणजे NCBCचे नवे अध्यक्ष म्हणून साध्वी निरंजन ज्योती यांची नियुक्ती झालेली आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय बी असणार आहे। प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला NCBCला कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे घटनात्मक दर्जा मिळाला? मित्रांनो चालू घडामोडी नाहीये, परंतु पेपरला येणारा प्रश्न आहे, तर या ठिकाणी पाहायचं राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला 102व्या घटनादुरुस्तीनं घटनात्मक दर्जा देण्यात आलेला होता, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे, लक्षात ठेवायचं आहे। स्थापना कधी झाली NCBCची? सर्वात पहिल्यांदा 1993ला एक वैधानिक संस्था म्हणून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना झाली, परंतु पुढे 2018 साली याला घटनात्मक दर्जा दिला गेला होता, ठीक आहे, लक्षात ठेवायचं। 1993ला स्थापना आणि 2018ला घटनात्मक दर्जा। प्रश्न क्रमांक 7, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा समावेश करण्यात आलेला आहे? मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या कलम 338B नुसार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्याची तरतूद आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, कलम 338B, ठीक आहे। पुढे पाहायचं आहे मित्रांनो, ही तरतूद कधी ऍड करण्यात आली? तर 102व्या घटनादुरुस्तीनं 2018 साली, लक्षात ठेवायचं। पुढे पहा प्रश्न क्रमांक 8, 2026 मध्ये 52व्या G7 शिखर परिषदेचे आयोजन कोठे होणार आहे? मित्रांनो यावर आपण प्रश्न पाहिलेला होता आधी की 2026 मध्ये G7च्या शिखर परिषदेचं आयोजन कोण करणार? फ्रान्स करणार, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी। आणि मित्रांनो हे कुठे पार पडणार आहे? तर फ्रान्समधील इव्हियान या ठिकाणी ही परिषद पार पडणार आहे, लक्षात ठेवायचं आहे। यावर्षी 2026 सालच्या 15 ते 17 जून 2026 या कालावधीमध्ये फ्रान्समधील इव्हियान या ठिकाणी G7 शिखर परिषद पार पडणार आहे, ठीक आहे। पुढे पहा मित्रांनो ही कितवी आहे? लक्षात ठेवायचं 2026ला 52वी G7 शिखर परिषद फ्रान्स येथे पार पडणार आहे, यावर देखील प्रश्न येऊ शकतोय। प्रश्न क्रमांक 9, 2025च्या सरस्वती सन्मानासाठी कोणत्या बंगाली कादंबरीची निवड झाली आहे? मित्रांनो 2025च्या सरस्वती सन्मानासाठी
प्रसिद्ध बंगाली लेखक रामकुमार मुखोपाध्याय यांच्या हरा पार्वती कथा या कादंबरीची निवड झालेली आहे। यावर आपण कालच्या व्हिडिओमध्ये प्रश्न पाहिलेला होता। लेखक कोण आहेत? रामकुमार मुखोपाध्याय यांच्या हरा पार्वती या कादंबरीला 2025 चा सरस्वती सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। प्रश्न क्रमांक 10, भारताचा पहिला पिंक स्टँड कोणत्या स्टेडियमवर तयार करण्यात आला? आता मित्रांनो, आपण ऐकलं असेल सचिन तेंडुलकर यांच्या नावानं स्टँड उभारला, शरद पवार यांच्या नावानं स्टँड उभारला, परंतु या ठिकाणी पहिल्यांदाच एका महिला खेळाडूच्या नावानं स्टँड उभारला गेलेला आहे। तो कुठे उभारला गेलेला आहे? तर द्वारका येथील द ओमेक्स स्टेट स्टेडियम या ठिकाणी। लक्षात ठेवायचं, द्वारका येथील द ओमेक्स स्टेट स्टेडियम या ठिकाणी हरमनप्रीत कौर यांच्या नावानं पिंक स्टँड उभारला गेलेला आहे। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी। पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 11, भारताचा पहिला पिंक स्टँड कोणत्या खेळाडूच्या नावाने उभारला गेला? तर मित्रांनो, या ठिकाणी नाव काय आहे? हरमनप्रीत कौर। या कोण होत्या? भारताच्या महिला कॅप्टन होत्या। ठीक आहे, पर्याय सी आपलं उत्तर आहे। कुठे आहे हे ठिकाण? कुठे आहे हे स्टेडियम? तर हे स्टेडियम आहे द्वारका या ठिकाणी। नाव काय आहे? द ओमेक्स स्टेट स्टेडियम। ठीक आहे, पुढे प्रश्न क्रमांक 12, 69वे ऑल इंडिया पोलीस ड्युटी मीट 2025-26 कोठे आयोजित करण्यात आले होते? या ठिकाणी पाहायचं 69वे ऑल इंडिया पोलीस ड्युटी मीट 2025-26 आहे ते महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या। तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय। आणि मित्रांनो, तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहित असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे किती आवश्यक आहे। त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाइम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे। आणि मित्रांनो, यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये। आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे। आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो 25-25 चा पॅटर्न असणार आहे। म्हणजेच मराठीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे। आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे? तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी, ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे। दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत। आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे। त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं। हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये। जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच। तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल तर तो मिळणार आहे 75 17 24 91 19 या व्हॉट्सॲप नंबरवर। यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा। तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ तर तुम्ही डायरेक्टली 93 59 68 91 00 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता। तुम्हाला लगेचच एकाच वेळी 60 PDF दिल्या जातील, ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल। आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे। पुढे पहा प्रश्न क्रमांक 13, कोणत्या संघाने पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी जिंकली आहे? मित्रांनो, आतापर्यंत पहिल्यांदाच फायनल मध्ये गेलेला संघ कोणता होता? जम्मू काश्मीर। आणि मित्रांनो, या ठिकाणी जम्मू काश्मीरनं कर्नाटकचा पराभव करून पहिल्यांदाच ही रणजी ट्रॉफी जिंकलेली आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी। आतापर्यंत फक्त पहिल्यांदाच फायनल मध्ये गेला आणि जिंकला सुद्धा। ठीक आहे, आणि मित्रांनो, याचा विरुद्ध संघ होता कर्नाटक। आणि मित्रांनो, कर्नाटक आहे तो आतापर्यंत 8 वेळा ट्रॉफी जिंकणारा देश आहे। ठीक आहे, रणजी ट्रॉफी आहे ती कर्नाटकने 8 वेळा जिंकले आणि अशा संघाला हरवून जम्मू काश्मीर हा पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी मिळवणारा संघ बनलेला आहे। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय डी। पुढे प्रश्न क्रमांक 14, इंडियाज रोग हिस्टोरियन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, इंडियाज रोग हिस्टोरियन हे पुस्तक आहे अरविंद सिंह यांचं। म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी, अरविंद सिंह। आणि मित्रांनो, याचं जे अनावरण आहे किंवा काय म्हणतात त्याला प्रकाशन सोहळा आहे तो कोणाच्या हस्ते पार पडला? देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला, नागपूर येथे पार पडला। ठीक आहे, नाव काय आहे? इंडियाज रोग हिस्टोरियन्स, लेखक अरविंद सिंह। पुढे प्रश्न क्रमांक 15, वयाच्या 86व्या वर्षी निधन झालेले विजयपद सिंघानिया
कोणत्या प्रसिद्ध समूहाचे माजी चेअरमन होते? मित्रांनो, विजयपत सिंघानिया. नाव लक्षात ठेवायचं, हे रेमंड ग्रुपचे माजी चेअरमन होते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. प्रश्न क्रमांक 16. विजयपत सिंघानिया यांनी 2005 मध्ये कोणत्या वाहनातून जगातील सर्वाधिक उंचीचा विक्रम केला होता? मित्रांनो, या ठिकाणी पहा, विजयपत सिंघानिया यांनी हॉट एअर बलून मधून जगातील सर्वाधिक उंचीचा विक्रम म्हणजे 69,000 फूट उंचीचा विक्रम केलेला होता. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. हॉट एअर बलून मधून ते 69,000 फूट उंचीवर गेलेले होते. आणि मित्रांनो, हा विक्रम आहे ते त्यांनी वयाच्या 67व्या वर्षी 2005 मध्ये केलेला होता. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 17. टेनिसमध्ये सनशाईन डबल जिंकणारी 5वी महिला खेळाडू कोण बनली आहे? मित्रांनो, सनशाईन डबल म्हणजे काय? जो खेळाडू इंडियन वेल्स ओपन आणि मायामी ओपन दोन्ही स्पर्धा एकाच वर्षी जिंकल त्याला काय म्हणायचं? त्यानं सनशाईन डबल जिंकली असं म्हणायचं. आणि मित्रांनो, यावर्षी अरेना सबालेंका यांनी अशा प्रकारे इंडियन वेल्स ओपन आणि मायामी ओपन जिंकलेले आहे, म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? तर सनशाईन डबल जिंकणाऱ्या त्या 5व्या महिला खेळाडू बनलेल्या आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. लक्षात ठेवायचं, सनशाईन डबल 5व्या खेळाडू कोण? अरेना सबालेंका. कशामुळे? तर त्यांनी इंडियन वेल्स ओपन आणि मायामी ओपन या एकाच वर्षी जिंकलेले आहेत. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी 17व्यासाठी सी आहे आणि 18व्यासाठी बी. जी खेळाडू किंवा जो खेळाडू इंडियन वेल्स ओपन आणि मायामी ओपन या दोन्ही स्पर्धा एकाच वर्षी जिंकेल त्याला काय म्हणायचं? सनशाईन डबल जिंकली असं म्हणायचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19. चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अमृता पुजारी हिने कोणाचा पराभव केला? मित्रांनो, चौथी महिला महाराष्ट्र केसरी कोण बनली महाराष्ट्राची? तर अमृता पुजारी. आणि मित्रांनो, या स्पर्धेमध्ये अमृता यांच्याकडून वेदिका सासने यांचा 7-0 असा पराभव करण्यात आला. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. आपण यावर मागच्या व्हिडिओमध्ये प्रश्न पाहिलेले आहेत. यांचे प्रशिक्षक कोण आहेत, त्यासोबतच बक्षिसं काय काय मिळाली. तर या ठिकाणी अमृता यांना 51,000 रुपये, सोनेट गाडी आणि चांदीची गदा मिळाली. त्यासोबतच वेदिका सासने यांना काय मिळालं? तर 25,000 रुपये रोख आणि बुलेट गाडी मिळाली. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20. चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची विजेती अमृता पुजारी कोणत्या जिल्ह्याची आहे? या ठिकाणी पहा, अमृता पुजारी या कोल्हापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत होत्या. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. कोल्हापूरच्या अमृता पुजारी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात कोणत्या पोलीस आयुक्तालयाने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला? मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमामध्ये नाशिक पोलिसांनी किंवा नाशिक आयुक्तालयानं राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. प्रश्न क्रमांक 22. इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी जाहीर करणारा फिलिपिन्स हा जगातील कितवा देश ठरला आहे? मित्रांनो, या ठिकाणी फिलिपिन्समधील इंधनाचा साठा संपत आलेला आहे. मित्रांनो, त्यामुळेच राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी जाहीर करणारा फिलिपिन्स हा जगातील पहिलाच देश बनलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे, पहिला. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 23. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 30 मार्च 2026 रोजी कोणत्या पदाचा राजीनामा दिला? मित्रांनो, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे बिहारच्या विधान परिषदेचे सदस्य होते. त्यासोबतच त्यांना मित्रांनो राज्यसभेवर बिनविरोध निवड देखील झालेली आहे. मित्रांनो, यामुळेच त्यांनी बिहारमधील विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. आता ते काय झालेले आहेत? राज्यसभेचे सदस्य झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 24. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या नियमानुसार एक व्यक्ती एकाच वेळी संसद आणि राज्य विधिमंडळ दोन्हीचा सदस्य राहू शकत नाही? मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कलम 101, 2 आणि 190 नुसार कोणताही व्यक्ती एकाच वेळी संसद आणि राज्याची विधानसभा किंवा विधानमंडळ यांचा सदस्य राहू शकत नाही. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. ठीक आहे. कलम 101, 2 आणि कलम 190. पुढचा प्रश्न क्रमांक 25. संविधानाच्या कोणत्या कलमानुसार विधिमंडळाचा सदस्य नसतानाही व्यक्ती 6 महिन्यांसाठी मुख्यमंत्री किंवा मंत्री राहू शकते? आता मित्रांनो, काही ठिकाणी काय होतं, तर व्यक्ती एखादा खासदार आमदार काहीच नसतोय तरी देखील त्याला एखादं पद द्यायचं असतं. त्यावेळी काय केलं जातं, तर त्याला त्या पदावर बसवलं जातं, विराजमान केलं जातं आणि त्यानंतर 6 महिन्याच्या आत त्यांना त्या सभागृहाचं सदस्यत्व मिळवणं बंधनकारक असतं. अशा प्रकारे मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कलम 164, 4 नुसार
एखाद्या व्यक्तीला आपण सदस्य नसताना देखील मुख्यमंत्री किंवा मंत्री बनवू शकतो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. परंतु त्यानंतर 6 महिन्यांच्या आत त्यांना त्या सभागृहाचं किंवा कोणत्याही एका सभागृहाचं सदस्यत्व मिळवणं बंधनकारक असतं. प्रश्न क्रमांक 26. नेपाळचे 47वे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली? मित्रांनो, नेपाळचे 47वे पंतप्रधान म्हणून बालेंद्र शाह किंवा बालेन शाह यांनी शपथ घेतलेली आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. यांच्या पूर्वायुष्यावर प्रश्न येऊ शकतो. हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर संगीत या क्षेत्राशी संबंधित होते. ठीक आहे, हे एक रॅपर होते. प्रश्न क्रमांक 27. युनायटेड किंगडममध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणजे हाय कमिशनर म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? मित्रांनो, युनायटेड किंगडममध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून पेरियास्वामी कुमारन यांची नियुक्ती झालेली आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. प्रश्न क्रमांक 28. ब्रिक्स तर्फे महिला सक्षमीकरण ट्रेलब्लेझर पुरस्कार 2026 कोणाला मिळाला? या ठिकाणी पाहायचं आहे. भारतातील झारखंड राज्यातील एक राजकीय व्यक्तिमत्व कल्पना सोरेन यांना ब्रिक्सकडून महिला सक्षमीकरण ट्रेलब्लेझर पुरस्कार 2026 देऊन गौरवण्यात आलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. कल्पना सोरेन राज्य कोणतं? झारखंड. प्रश्न क्रमांक 29. यूकेच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये महिला सक्षमीकरण पुरस्कार कोणत्या भारतीय अभिनेत्रीला मिळाला? आता या ठिकाणी पाहायचं आहे. अभिनेत्री विचारलं की लक्षात ठेवायचं. बंगाली अभिनेत्री ऋतुपर्णा सेनगुप्ता यांना यूकेच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये महिला सक्षमीकरण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. प्रश्न क्रमांक 30. मार्च 2026 मध्ये लागलेल्या नवीन शोधानंतर शनी ग्रहाच्या एकूण चंद्रांची संख्या किती झालेली आहे? मित्रांनो, मार्च 2026 मध्ये शनीच्या आणखी नवीन 11 उपग्रहांचा शोध लागला आणि मित्रांनो त्यामुळे शनीच्या उपग्रहांची संख्या झालेली आहे 285. लक्षात ठेवायचं आहे, शनी हा सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह आहे, ज्याला 285 उपग्रह आहेत, म्हणजे पर्याय डी. प्रश्न क्रमांक 31. नवजात बालकांमधील अनुवांशिक विकाराचे निदान करण्यासाठी अनमोल योजना कोणी सुरू केली? या ठिकाणी पाहायचं, अनमोल योजना लक्षात ठेवायची दिल्ली सरकारनं सुरू केलेली आहे. आणि याचं कारण काय आहे किंवा उद्देश काय आहे? तर बालकांमधील अनुवांशिक विकारांचं निदान करणं. प्रश्न क्रमांक 32. कोळशाच्या जागतिक साठ्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा लागतो? मित्रांनो, भारत हा जगामध्ये कोळशा साठ्यामध्ये 5व्या क्रमांकाचा देश आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. पुढे पाहायचं, प्रश्न क्रमांक 33. भारतीय लष्कराचा अमोघ ज्वाला 2026 सराव कोठे आयोजित करण्यात आला होता? मित्रांनो, उत्तर प्रदेशमधील बाबिना या ठिकाणी अमोघ ज्वाला 2026 या सरावाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय बी असणार आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 34. जागतिक माता मृत्यू दर म्हणजे मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट मध्ये यादीत भारत कितव्या क्रमांकावर आहे? मित्रांनो, भारत हा जगामध्ये 2ऱ्या क्रमांकावर आहे आणि पहिल्या क्रमांकावर कोण आहे? नायजेरिया. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय बी. जागतिक माता मृत्यू दरामध्ये भारत हा 2ऱ्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये दरवर्षी जवळजवळ 88 मातांचा मृत्यू होतो. लक्षात ठेवायचं 88. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35. 2023 मध्ये भारतात दरवर्षी नाही मित्रांनो, दरवर्षी नाही, सॉरी, या ठिकाणी दर 1 लाख जन्मांमागे 88 मातांचा मृत्यू होतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 35. 2023 मध्ये भारतात अंदाजे किती माता मृत्यूंची नोंद झाली? मित्रांनो, 2023 मध्ये भारतामध्ये अंदाजे 24,700 मातांचा मृत्यू झालेला होता, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 36. भारत सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार भारताचा मृत्यू दर किती आहे? मित्रांनो, भारतामध्ये MMR म्हणजे मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट किती आहे? तर तो आहे 88. दर 1 लाख जन्मांमागे जवळजवळ 88 महिलांचा 88 मातांचा मृत्यू होतो. ठीक आहे, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर. आणि मित्रांनो, भारताने हे 70 पेक्षा कमी आणण्याचं ध्येय ठेवलेलं आहे आणि ते कधीपर्यंत? 2030 पर्यंत. प्रश्न क्रमांक 37. शाश्वत विकास उद्दिष्टानुसार 2030 पर्यंत जागतिक MMR कितीच्या खाली आणण्याचे उद्दिष्ट आहे? मित्रांनो, शाश्वत विकास उद्दिष्टानुसार 2030 पर्यंत जागतिक MMR 70च्या खाली आणण्याचं ध्येय ठेवण्यात आलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. क्रमांक 38. रणजी करंडक कोणत्या राज्याने पहिल्यांदा जिंकलेला आहे? मित्रांनो, बहुतेक वर प्रश्न झाला हा. तर या ठिकाणी रणजी करंडक 2026 आहे, तो पहिल्यांदाच जम्मू काश्मीर या संघाने जिंकलेला आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे. आतापर्यंत बरेच सामने झाले, याच्यामध्ये जम्मू काश्मीर हा पहिल्यांदा फायनलमध्ये गेला आणि पहिल्यांदाच जिंकला. ठीक आहे. या अगोदर पहा, कर्नाटक हा 8 वेळा जिंकलेला संघ आहे. पुढे प्रश्न क्रमांक 39. 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा आशियातील पहिला देश कोणता? या ठिकाणी पाहायचं आहे.
जगातील पहिला देश कोणता होता? ऑस्ट्रेलिया. आणि आशियातील पहिला देश कोणता? इंडोनेशिया. म्हणजे पर्याय डी. प्रश्न क्रमांक 40. इंडोनेशियाने 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी कधीपासून लागू केलेली आहे? तर या ठिकाणी पाहायचं आहे 28 मार्च 2025 पासून इंडोनेशियानं 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 41. कोणत्या देशाने जगातील पहिली 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी लागू केली होती? या ठिकाणी पाहायचं सर्वात पहिला देश कोणता बनलेला होता? ऑस्ट्रेलिया. पर्याय बी. आणि भारतामधील कोणतं राज्य? कर्नाटक राज्य. लक्षात ठेवायचं आहे, भारतामधील कर्नाटक राज्यानं अशा प्रकारची तरतूद केलेली आहे. प्रश्न क्रमांक 42. नागपूर जिल्हा परिषदेने राबवलेल्या प्रोजेक्ट ड्रीम लोगोचे अनावरण कोणी केले? या ठिकाणी पाहायचं आहे नागपूर जिल्हा परिषदेकडून राबवण्यात आलेल्या प्रोजेक्ट ड्रीमचं उद्घाटन आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेलं होतं. म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43. थायलंडचे 32वे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? मित्रांनो, थायलंडचे 32वे पंतप्रधान म्हणून अनुतिन चारणविलाकुल यांनी शपथ घेतलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. अनुतिन चारणविलाकुल आहेत ते थायलंडचे 32वे पंतप्रधान बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 44. जागतिक जल दिवस कधी साजरा केला जातो? मित्रांनो, दरवर्षी 22 मार्चला जागतिक जल दिवस साजरा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 45. जागतिक जल दिवस 2026 ची थीम काय होती? मित्रांनो, जागतिक जल दिवस वर्ल्ड वॉटर डे 2026 ची थीम होती वॉटर अँड जेंडर. ठीक आहे, वॉटर अँड जेंडर लक्षात ठेवा. पर्याय सी. प्रश्न क्रमांक 46. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2026 नुसार भारताचा क्रमांक किती आहे? मित्रांनो, भारत हा 2026च्या वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्समध्ये 116व्या क्रमांकावर आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. प्रश्न क्रमांक 47. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्समध्ये सलग 9व्या वर्षी कोणता देश पहिल्या स्थानावर आहे? मित्रांनो, सलग 9व्या वर्षी फिनलंड हा देश आहे तो वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्समध्ये पहिल्या स्थानावर आहे. म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48. अमेरिकेनंतर जागतिक आरोग्य संघटनेतून म्हणजे WHO बाहेर पडणारा दुसरा देश कोणता बनलेला आहे? मित्रांनो, जगातील पहिला देश कोणता होता जो WHO मधून बाहेर पडला? तर तो होता अमेरिका. आणि दुसरा कोणता ठरलेला आहे आता? तर आता या ठिकाणी अर्जेंटिना हा WHO मधून बाहेर पडणारा दुसरा देश ठरलेला आहे. पर्याय सी. प्रश्न क्रमांक 49. WHO चे मुख्यालय कुठे आहे? मित्रांनो, WHO चे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी आहे. पर्याय सी. आता मित्रांनो, तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे WHO ची स्थापना कधी झाली होती? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना याची स्थापना कधी झाली होती? कमेंट करून सांगायचं. पुढे प्रश्न क्रमांक 50. डिएगो गार्सिया हा अमेरिकन सैन्यतळ कोणत्या महासागरात आहे? मित्रांनो, डिएगो गार्सिया नावाचं एक बेट आहे. ठीक आहे, आणि मित्रांनो हे बेट आहे ते हिंदी महासागराच्या मधोमध आहे, ज्याच्यावर अमेरिका आणि युकेचे लष्करी तळ आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, हिंदी महासागर. पुढे पहा मित्रांनो, या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण आवडलं असेल आणि समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.